झटपट अशी आपली खानदेशी खिचडी तयार आहे। पहा, फार सुरेख झाली आहे, एकदम मस्त वाफळलेली आहे खूप जास्त। तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत सर्व करू शकता किंवा तसंच सुद्धा खाऊ शकता। खूप पटकन होते, इझिली होते, अवेलेबल साहित्यात होते। मला तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण कम्फर्ट फूड पाहणार आहोत, खूप इझिली होणारं, पटकन होणारं, घरातल्या साहित्यात होणारं असं पाहणार आहोत, ते म्हणजे खिचडी। खिचडी फक्त खिचडी पाहणार नाही आहोत आपण पाहणार आहोत खानदेशी खिचडी। खूप इझिली होते, पटकन होते, झटपट होते, अगदी सगळ्या गृहिणींचा आवडता प्रकार म्हणजे खिचडी आहे। कारण तेवढीच स्वयंपाकाला सुट्टी भेटते आणि स्वयंपाकाला सुट्टी असावी म्हणून खिचडी कशी बनवायची हे पाहणार आहोत आपण। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण। खिचडी करण्यासाठी मी इथं तेल घेतलं आहे, तर आपण त्याच्यानंतर मी इथं जिरी टाकते। खूप खानदेशी खिचडी असतात ना, तर काही काही जणांच्या घरात जिरी टाकली जात नाही, पण आपण जिरी आणि मोहरी दोन्ही पण टाकतोय। व्यवस्थित तडतडू द्यायची। त्याच्यानंतर माझ्याकडे इथे एक उभी चिरलेली मिरची आहे, ती टाकली आहे। कढीपत्ता टाकतात, पण माझ्याकडे सत्य नाही आहे म्हणून मी नाही टाकलेला। त्याच्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत। खानदेशी खिचडीत तेलाचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे मी इथं थोडंसं तेल जास्त घेतलं आहे। त्याच्यानंतर मी खोबरं पण टाकणार आहे। कांद्याच्या आधी शक्यतो खोबरं टाकायचं, व्यवस्थित भाजलं जातं। गुंद होऊ द्यायचं आणि खोबरं पण खूप नाही करपवायचं खोबरं। तर हे व्यवस्थित होऊ द्यायचं एकदम। खूप जणांच्या घरी खानदेशी खिचडीमध्ये टमॅटो टाकला जातो, पण खानदेश आहे जरा झणझणीतपणा असतो, त्याच्यामुळं मी नाही टाकलेला, पण काही घरात टाकला जातो। तुम्हाला हवं असेल तर नक्की टाका। त्याच्यानंतर मी लसूण पण ॲड करते। आत्ता इथं माझ्याकडं एक 4-5 लसणाच्या पाकळ्या होत्या, त्या मी कट करून घेतल्यात, त्या पण ॲड करते। सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलामध्ये, गुलाबी कलर येईपर्यंत। परतल्यानंतर मी ह्याच्यात शेंगदाणे टाकते। खानदेशी खिचडीत शेंगदाणा नक्कीच टाकला जातो, त्याशिवाय त्यांची खिचडी पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे नक्की टाका। अख्खे शेंगदाणे टाकायचे आणि तेलातच परतायचे शक्यतो। खूप जणांच्या घरी सगळ्यात आधी म्हणजे फोडणी टाकायच्या आधी पण शेंगदाणे टाकले जातात, कारण त्यांना ते व्यवस्थित तळलेले हवे असतात, त्याच्यामुळे खूप जणांच्या घरी आधी टाकतात फोडणी टाकायच्या आधी। जसं जिरी आणि मोहरी टाकायच्या सुद्धा आधी शेंगदाणे टाकले जातात। मी हिंग टाकायचे विसरले होते, तर मी हिंग ॲड केले आत्ता। त्याच्यानंतर आपण चटणी तुम्हाला हवी तेवढी। काळं तिखट वापरलं जातं खानदेशी खिचडीमध्ये, त्यांचं काळं तिखट वापरलं जातं खानदेशीतलं, तर ते टाकायचं असतं शक्यतो। तर माझ्याकडे इथं खानदेशी मसाला आहे, तो टाकणार। जर खानदेशी मसाला नसेल, असतो खानदेशी मसाला बाजारात मिळतो, जर नसेल तर तुमच्या घरात जे अवेलेबल आहे ते काळं तिखट टाकायचं। आत्ता मी खानदेशी मसाला टाकला आहे, तर जे नसेल तर जो आहे अवेलेबल तो टाकायचा। काहींची इथं आपल्या घरात जे काळं तिखट असतं ते टाकलं जातं, मग तुम्हीसुद्धा तुमच्या घरात जे काळं तिखट वापरले जातं ते टाका, ते सुद्धा चालेल। आता मी बटाटा ॲड करते आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं। हळदसुद्धा मी ॲड केली आहे, पण ॲड केली आहे पलीकडच्या साईडला। तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि इथं माझ्याकडे तांदूळ आणि डाळ आहे, जी खिचडीसाठी असते आपल्या, तर बहुतेक जण तूर डाळ यूज करतात। मी तूर डाळ नाही यूज केलेली, माझ्या घरात तूर डाळ नाही खाल्ली जात, त्याच्यामुळे मी मूग डाळ यूज केलेली आहे। तुम्हाला हवे असेल तर तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही सेम प्रमाणात घेतली तरी चालतात, किंवा फक्त तूर डाळ किंवा फक्त मूग डाळ घेतली तरी चालते। चला तर मी आता हे धुवून ह्याच्यात आपण मिक्स करणार आहोत। मी तांदूळ आणि डाळ व्यवस्थित धुवून घेतली आहे। माझ्याकडे तांदळाचं प्रमाण 1 वाटी होतं आणि डाळीचं प्रमाण अर्धा वाटी होतं। चला तर आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित, एकदम असं परतून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून व्यवस्थित चव लागली पाहिजे त्याला, अशा पद्धतीने। छान असं परतून घ्यायचा, जेणेकरून
त्याची चव त्याच्यात उतरली पाहिजे या पद्धतीने. मी तर रेशनचा तांदूळ वापरला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इंद्रायणी किंवा तुमच्या घरात जो असेल तो वापरा. इंद्रायणीने टेस्ट खूप भारी येते खिचडीसाठी, किंवा तुम्ही दही भात करत असाल तर शक्यतो इंद्रायणी किंवा जे साधा तांदूळ असतो खिचडीसाठी शक्यतो साधा तांदूळ वापरायचा. व्यवस्थित खिचडी मऊ होते आणि टेस्टला पण खूप भारी लागते. मिक्स करायचं आणि ॲड करून घेणार आहे. तर तुमचं तांदूळचं प्रमाण जर समजा 2 वाटी आहे तर तुम्हाला 4 ते 4.5 वाटी पाणी लागणार आहे. शक्यतो तांदळाला किती पाणी लागणार हे तांदळाची क्वालिटी काय असते त्याच्यावर तो कोणता तांदूळ आहे ह्याच्यावर अवलंबून असतं, आणि तो जुना आहे की नवीन आहे ह्याच्यावर सुद्धा अवलंबून असतो. त्याच्यामुळं पाणी किती लागेल हे सांगणं खरंच खूप अवघड असतं. पण नॉर्मली जेव्हा तुमच्याकडं 2 वाटी तांदूळ आहे तेव्हा तुम्हाला 4 ते 4.5 वाटी पाणी लागणार आहे. कारण खिचडी आहे खूप जास्त शिजवली जाते, ओव्हर कुकपर्यंत नेली जाते जवळजवळ काहींच्या घरात. तर ही व्यवस्थित पाणी टाकले मी आता 2 वाटी, आणि आता आपण उकळी आणणार आहोत. ह्याला येत आहे त्या टायमाला आपण ह्याच्यात मीठ ॲड करतो आहे. मी उकळी आल्यावर करते आहे, तर ह्याच्यात मी चवीनुसार मीठ ॲड करले. आणि आता गॅस बारीक करायचं. उकळी आल्यावर ताट झाकायचं आणि 15 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची. बारीक गॅसवरच शिजवायची खिचडी शिजवताना. आणि जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर कमीत कमी 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या, त्याने व्यवस्थित शिजली जाते खिचडी, मऊसूत होते. चला तर मग आता 15 मिनटं वाट पाहूया खिचडी कशी झाली आहे. तर 15 मिनटं झालेत मी ठेवून. तर पहा फार सुरेख झाली आहे, डाळ पण व्यवस्थित शिजली गेली आहे. तर काय करायचं, तुम्ही भले कढईत करा किंवा कुकरमध्ये, तर सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कारण मसाला वरती राहिलेला असतो किंवा साईडने आलेला असतो, त्याच्यामुळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण सर्व करणार आहोत. तर ही आपली मसाला खिचडी तयार आहे. खानदेशी खिचडी खूप पटकन होते, इझी होते आणि खूप कमी साहित्यात होते. तर चला तर आता आपण काढून घेऊया. खिचडी सर्व करणार आहोत. तर पहा खूप सुंदर दिसते, छान झाली आहे, सुरेख झाली आहे, पटकन होते, झटपट होते आणि मऊसूतसुद्धा झाली आहे. आपण खानदेशी खिचडी कशी करायची ते पाहिलं. खानदेशी खिचडीमध्ये फक्त कांदा आणि बटाटाचाच वापर जास्त होतो. टमॅटो किंवा भाज्या इतर फ्लॉवर वगैरे होत नाही, कारण ती खानदेशी आहे. थोडासा झणझणीतपणा असतो त्याला, त्याच्यामुळं टमॅटो टाकलं जात नाही. काही परिवारात म्हणजे काही कुटुंबात, खानदेशी कुटुंबात नक्की टाकलं जातं. तुम्हाला हवं असेल तर नक्की टाका, काही हरकत नाही टाकलं तरी. तर काही ठिकाणी हे शेंगदाणे आधीच तळून घेतले जातात, आपण नंतरून टाकले. काही ठिकाणी इव्हन हिंगसुद्धा टाकलं जात नाही. तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालतं. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया नवीन रेसिपीसोबत.